कधी कधी आयुष्यात सगळं करत असूनही अडथळे हटत नाहीत. नोकरी असो, विवाह असो, आरोग्य असो की घरातलं सुख, काहीतरी अपूर्ण, अशांत वाटतं आणि आपण शोध घेतो एका अशा उपायाचा जो खरंच काही बदल घडवून आणू शकेल. तुळ राशीच्या लोकांसाठी लाल किताबात सांगितलेले काही अतिशय प्रभावी उपाय जे तुमच्या जीवनात शांतता, समृद्धी आणि सौख्य घेऊन येऊ शकतात. हे उपाय केवळ तोडगे नसून आत्मविश्वास, श्रद्धा आणि सुसंस्कृत जीवनाची गुरुकिल्ली आहेत. तर चला जाणून घेऊया हे गूढ आणि अद्भुत उपाय जे बदलू शकतात तुमचं नशीब. पहिला उपाय आहे, सासू सासऱ्यांकडून चांदी घेऊन स्वतःजवळ बाळगा. जव आणि पिवळ्या मोहऱ्या मंदिरात, धर्मस्थानी अर्पण करा. देवावर संपूर्ण श्रद्धा ठेवा. दही, लोणी व बटाटे यांचे मधून दान द्या. घरात नृत्य, गायन, वादन टाळा. रोज गोग्रास द्या, म्हणजे गाईला खायला द्या. स्त्रियांना नेहमी मान द्या, त्यांचा आदर करा. तुमच्या परिवारातील कोणत्याही स्त्रीने कधीही अनवाणी चालू नये. विवाहानंतर सासरी जाताना कास्य धातूचे भांडे, काशाचे भांडे माहेरहून अवश्य न्यावे. मंदिरात खाली डोके झुकवून नमस्कार करा. आपण वाढलेल्या ताटातील काही भाग जेवणात सुरू करण्यापूर्वी पशुपक्ष्यांना खायला घालावा. नित्य गोमूत्र प्या. पत्नीने नेहमी कुंकू किंवा टिकली लावलेली असावी. 4 पाय असणाऱ्या प्राण्यासंबंधी उद्योग व्यवसाय करा. आपल्याच पत्नीशी पुन्हा एकदा विवाह करा. धर्माचे पालन नेहमी करत राहा. विवाह आई वडिलांच्या आज्ञेनेच करा. पांढऱ्या रंगाच्या गाईला भोजन द्या, चारा वगैरे घाला. देवाच्या नावाने कोणतेही दान कधीही घेऊ नका. तांब्याचे नाणे किंवा तांबडे फूल गटारात फेका. घराच्या पायात थोडी चांदी व मध घाला. घराची पश्चिमेची भिंत बांधताना ती जराशी कच्ची ठेवा. मंदिरात कोणत्याही धर्मस्थानी तवा, चिमटा, पोळपाट व लाटणे भेट द्या. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या हातात रेषा बदलणं नाही, पण त्या रेषांवर विश्वास ठेवून चालणं मात्र नक्की आपल्या हातात आहे. विश्वास, श्रद्धा आणि सात्विकता यांच्या आधारावर जीवन सहज सोपं करता येतं. मी अनघा अनेक वर्षापासून पंचांग, जन्मकुंडली व लाल किताब यावर आधारित मार्गदर्शन देते. व्यंकटेश ज्योतिष या माझ्या यूट्यूब चॅनेलद्वारे तुमच्यापर्यंत हे अनुभव पोचवते आहे. जर तुम्हालाही तुमच्या जीवनात एखादं संकट सतत त्रास देत असेल, नशिबाची साथ लागत नसेल, तर खाली कमेंटमध्ये तुम्ही तुमची समस्या लिहा किंवा दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधा. मी पंचांग पाहून तुमचं विनामूल्य मार्गदर्शन नक्कीच करेन. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्यंकटेश ज्योतिष या माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. जय श्रीराम असे कमेंटमध्ये जरूर लिहा आणि लक्षात ठेवा, तुमचं नशीब बदलणं सुरू होऊ शकतं. फक्त एक श्रद्धेचा पाऊल उचललात की. शुभम भवतु. धन्यवाद.